सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या म्हसवड कुकवाड परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. अवकाळी पावसाने या परिसरामध्ये झोडपून काढला आहे. धुवाधार पावसाने मान तालुका झोडपला गेलेला आहे. वरकुटे गावचा बाजार जलमय झालेला आहे, तर म्हसवड रात्रभर अंधारात असल्याचं चित्र पाहावयास मिळालेलं आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या मान तालुक्याला अखेर पावसाने दिलासा दिलाय. सायंकाळी 6:30च्या सुमारास म्हसवड, देवापूर, कुकवाड, वरकुटे, मलवडी आणि गोंधवले परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय, तर कुकवाड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेलं पाहावयास मिळालेलं आहे. या जोरदार पावसामुळे वरकुटी, मलवडी त्याचबरोबर आठवडे बाजार परिसरात पाण्याखाली गेला असल्याचे चित्र पाहावयास मिळालं. तर कुकवाड मायनी मार्गावर झाड कोसळल्याने विजेचे खांब आणि विद्युत तारा तुटल्या. परिणामी मायनी फिडाचे वीज पुरवठा यंत्रणा बंद पडली. म्हसवडसह परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. दिवसभर कडक उन्हाळ्याचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पावसाची संततधार सुरू होती. मान तालुक्यातील अनेक भागात झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. तरुण भारत ऑनलाईन, म्हसवड, सातारा.